आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। बायकांना कायम दोन प्रश्न पडलेले असतात, एक म्हणजे मुलांना शाळेत डब्यामध्ये काय द्यायचं आणि दुसरा प्रश्न म्हणजे मुलं जेव्हा शाळेतनं घरी येतात तेव्हा आई भूक लागली तेव्हा काय करायचं, किंवा नवरा कामावरनं घरी येतो तेव्हा काहीतरी वेगळं लागतं, ते नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून, तर नेहमी वेगळं काय करायचं। आम्ही लहान असताना एवढं काही नव्हतं, तेव्हा आपलं साधं चिवडा लाडू उपमा फोडणीची पोळी याच्यावर काम चालायचं, पण आजकाल तसं चालत नाही, काय ना काहीतरी वेगळं चटपटीत लागतं। रोज नवीन पदार्थ आणायचे कुठून? डोंट वरी, आपण इथे मस्त मस्त पदार्थ करतच असतो। तर आज पण खूप मस्त इंटरेस्टिंग दोन रेसिपीज आपण करणार आहोत। संध्याकाळच्या मेनूमध्ये प्लॅन करा, सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला। चला तर मग किचनकडे। मुलांची तोंड बंद करायची असतील तर ही रेसिपी करायची। आपण जी पहिली करणार आहोत ती म्हणजे मसाला चीजी बाईट्स, त्यांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे। आणि मध्ये खानदेशमध्ये म्हणजे जळगावला जाणं झालं माझं, तर एका हॉटेलमध्ये गेलो होतो, तर तिथे मी शेवेची भाजी खाल्ली मस्त। तर तिथल्या मालकाने मला म्हटलं, राव ही पण रेसिपी कधीतरी दाखवा की राव तुमच्या प्रोग्राममध्ये। मी म्हटलं नक्की दाखवणार। तर आज आपण करणार आहोत शेवेची भाजी, पण दुसरी रेसिपी आपली ती। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, मसाला चीजी बाईट्स। लागणारं साहित्य आहे किसलेलं चीज, पनीर, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स, काळी मिरी पूड, मक्याचे दाणे उकडलेले, पातीचा कांदा, मैदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिऱ्याची पूड, मीठ। ही जी जिऱ्याची पूड आहे ती आपण थोडासा जिरा भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे। आणि बाकी इथे मक्याचे दाणे उकडून किंवा वाफवून घ्यायचे आहेत आणि त्याला ठेचून घ्यायचं आहे, त्यातलं पाणी काढून नंतर ठेचायचं आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये साहित्य एकदम सोपी आहे, काहीच विशेष जास्त नाही आहे। फक्त याच्यामध्ये तुम्हाला जर ॲड करायचं असेल, वाढवायचं असेल, तर याच्यामध्ये बारीक चिरलेली फरसबी आणि गाजर जर भाज्या ॲड करायच्या असतील याच्यामध्ये तर त्या आपल्याला करता येतील। जर गाजर बारीक किसून घेतलं तर ते पण आपल्याला त्यात टाकता येईल। हे चीज जे घेतलेलं आहे ही मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। पनीर 1 वाटी घेतलेलं आहे पनीर। याच्यात टाकणार आहे मी कांद्याची पात, 2 ते 3 चमचे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला आवडीप्रमाणे, जेवढं तिखट जसं आवडत असेल त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला। आणि जिरे पूड 1 चमचा जिरे पूड मी टाकलेली याच्यात। टाकायचं मीठ, एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। नंतर मी इथे टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर, याच्यात टाकणार आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1.5 चमचा करूया आपण कॉर्नफ्लॉवर। आणि ब्रेड क्रम्स 1 चमचा करूया। आता आपल्याला याचे मिक्स करून गोळे पण करायचे आहेत आणि बाकीची कृती आहे आपली पुढची। आपण करतो एक खासम खास रेसिपी मुलांसाठी, मसाला चीजी बाईट्स। आपण काय केलं आहे, सगळ्यात आधी इथे चीज आणि पनीर मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडासा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, 1-1.5 चमचा। नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की कांद्याची पात, नंतर कोथिंबीर ही टाकलेली आहे, मिरची टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे थोडंसं। आता आपण काय करणार आहोत, इथे मी जे उकडून आपण जे ठेवलेले आहेत याचे मक्याचे दाणे ते याच्यात टाकणार आहोत। आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जर भाज्या यात टाकायच्या असतील तर आपल्याला गाजर, फरसबी बारीक चिरून, गाजर किसून टाकायला पाहिजे आणि फरसबी एकदम बारीक चिरून आपल्याला टाकता येईल। काळी मिरीची पूड टाकतोय मी, बस। आणि
हे सगळं एकत्र करायचंय. मसाला म्हणजे इथे मी बाकी इतर काही जास्ती मसाला वगैरे टाकत नाहीये. ह्याच्यात फक्त फ्लेवरिंगसाठी मी जिरा याच्यात टाकलेला आहे. जिऱ्याने त्याला चांगला फ्लेवर येणार आहे. जर तुम्हाला वेस्टर्न पद्धतीने करायचं असेल तर जिरा न टाकता मग त्याच्यामध्ये आपल्याला काही हर्ब्स टाकायला लागतील, पण मुलांना आवडतील या दृष्टीने हा जिराचा फ्लेवर पण खूप छान लागतो. आणि जर याला पनीर किंवा चीज नसेल टाकायचं किंवा नसेल आवडत तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा बटाटा पण त्या ठिकाणी वापरता येईल थोडा. हे मिक्स तयार झालेलं आहे. आता आपल्याला एक बॅटर करायचं आहे, एक घोळ तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा आपण घोळ करणार आहोत. मैदा घेतलेला मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्ती आहे आणि 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचे टाकलेले आहेत. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपण इथे मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. आपण हे जे चीजी बाईट्स करतोय, मसाला चीजी बाईट्स, याला आपल्याला कोटिंग करायचं आहे. कोटिंगसाठी आपण हा घोळ तयार करून घेतोय आणि आपण ब्रेड क्रम्सचं कोटिंग करणार आहोत त्याला. हे तयार आहे. एका बाजूला तेल तापायला ठेवलेलं आहे. त्याला असे गोल गोळे करून त्याला थोडंसं लांबट आकार द्यायचं आहे आपल्याला. हे आपण असे शेप त्याला करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे गोळे बुडवायचे आहेत आणि इथे मी ब्रेड क्रम्स टाकतोय. अतिशय सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. खूप जास्ती पण हे कोटिंग नको, त्या दृष्टीने थोडंसं त्याला झटकून घेतोय आणि ब्रेड क्रम मध्ये आपल्याला त्याला टाकायचं आहे. बस या ठिकाणी आपण याचं मिक्सचर तयार केलेलं आहे. ज्यांना अंड चालत असेल त्यांनी अंड बीट करायचं आहे, फेटून ते पण वापरलं तरी चालेल. पण रेसिपी आपली ही व्हेज रेसिपी आहे, त्या दृष्टीने आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याचं मिश्रण घेतलेलं आहे. हे आता आपलं तयार झालेलं आहे. आता वरती थोडंसं ब्रेड क्रम्स टाकतोय. इथे आपण प्लेटमध्ये पेपर लावूया. आता याला आपल्याला रोल करायचं आहे फक्त ब्रेड क्रम्समध्ये. मस्त कुरकुरीत गरमागरम तळायचे आहेत आणि द्यायचे आहेत. क्या बात आहे. तुम्हाला खरं सांगू का की असे काही पदार्थ आता रेडीमेड फ्रोझन येतात, पण त्याची किंमत एकतर खूप जास्ती आहे. पर पीसची किंमत 15 आणि 20 रुपये अशी आहे. त्यापेक्षा आपल्या घरीच मस्त टेस्टी असे पदार्थ होऊ शकतात आणि झटपट, जास्ती काही वेळ लागत नाही. हे बघा मस्त रंग आला बघा. येस, हा छान रंग येतोय मस्त. मी एक काम करतो, उरलेले सगळे तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला चीजी बाईट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, कॉर्नफ्लॉवर, किसलेलं चीज, ब्रेड क्रम्स, काळी मिरी पूड, वाफवलेले मक्याचे दाणे, कोथिंबीर, पातीचा कांदा, मीठ, मैदा, हिरवी मिरची आणि जिरपूड. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये अर्धी वाटी चीज घेऊन त्यामध्ये 1 वाटी पनीर, 4 ते 5 चमचे कांद्याची पात, 2 ते 3 चमचे कोथिंबीर, हिरवी मिरची, 1 चमचा जिरेपूड, मीठ, 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा ब्रेड क्रम्स, वाफवलेले मक्याचे दाणे आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. पनीर आणि चीजच्या मिश्रणाचे लांबट गोल आकाराचे बाईट्स तयार करावेत. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स पसरून घ्यावेत. मसाला चीजी बाईट्स कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये घोळवावेत. त्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. चला तर मग जायचंय खानदेशला. पुढची रेसिपी बघूया आपण करतोय शेवेची भाजी. लागणारं साहित्य सगळ्यात आधी बघूया. लागणारं साहित्य भावनगरी गाठ्या ज्या असतात शेव ती घेतलेली आपण.
नंतर आपण मक्याचे दाणे आहेत, टोमॅटो आहेत, सुक्या लाल मिरच्या आहेत, कांदा आहे, नंतर स्टारफूल आहे, कोथिंबीर, सुकं खोबरं, तेजपान, शोप, लवंग, डाळ्या, दालचिनी, खसखस, आलं लसूण पेस्ट, तीळ, धणे, लिंबू, जिरे आणि मीठ. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, इथे जे कांदे आहेत आपण कांदे घेतलेले आहेत त्याला इथे परतून घ्यायचं आहे थोड्या तेलामध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपण मसाला परतून घेऊया. येस. दोन कांदे घेतलेले आहेत, स्लाइस केलेले आहेत. या बाजूला आपण हे जे सगळे मसाले आहेत हे टाकूया. 3 ते 4 लवंग, एक हे जे स्टार फूल आहे ते थोडंसं टाकणार आहे मी, अर्धं. ते खूप स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे थोडं कमी टाकतोय. दालचिनी 1 तुकडा, म्हणजे एकाचे 2 तुकडे केलेले आहेत. आणि मिरच्या, सुक्या लाल मिरच्या 5 ते 6 टाकूया आपण. दाण्यामुळे तिखटपणा खूप जास्ती येतो त्या दृष्टीने मी ह्या दाणे काढून टाकतोय. याच्यात टाकायचे अर्धा चमचा जिरा, धणे अर्धा चमचा, 1 चमचा टाकूया आपण धणे. त्याच्यात टाकणार आहे मी तीळ 1 चमचा, शोपेचे दाणे टाकतोय अर्धा चमचा आपण. टाकणार आहे खसखस 2 चमचे. आणि या डाळ्या आहेत त्या आपण 2 चमचे टाकतोय आपण. सगळं टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हा जो मसाला आहे तोच याचा फॅन्टॅस्टिक आहे. याची चव त्या मसाल्यावरती पूर्ण डिपेंड आहे. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्याला. हॉटेलमध्ये पण मी गेलो होतो, मस्त इतकी छान झाली होती ती भाजी, खूप मजा आली. आणि त्या भागातलं कळणाची भाकरी म्हणा किंवा वांग्याचं भरीत, क्या बात आहे, खूप मस्त असतं. एका शोसाठी मी तिथे गेलो होतो तेव्हा मी बघितलं की एक तिथे एक छोटंसं असं हॉटेल आहे, एकदम फेमस आहे ते याच्यासाठी, आपलं भरतासाठी वगैरे. गॅस आपल्याला कमी करायचा आहे एकदम. आणि आता मी खोबरं टाकणार आहे याच्यामध्ये, सुकं खोबरं. आहा, असं भाजलं गेल्यामुळे त्याला टेस्ट छान येणार आहे. दालचिनी 1 तुकडा टाकलेला आहे आपण, थोडासा अजून टाकणार आहे मी, बस. हा मसाला आता इथे गॅस बंद करतोय मी, कारण रंग छान आलेला आहे मसाल्याला. आणि या बाजूला कांदे पण आपले परतले गेले आहेत व्यवस्थित. कांद्याला व्यवस्थित रंग यायला पाहिजे. जेवढा याला रंग व्यवस्थित येईल मसाल्याला तेवढंच त्याचा रंग चढणार आहे ग्रेव्हीला. रस्स्याला तो रंग खूप मस्त येणार आहे. छान, बस. आता गॅस बंद करायचा आहे आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला थोड्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि एकत्र करून आपल्याला वाटायच्या आहेत. थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपण करतोय खानदेशी शेवेची भाजी. त्याच्यासाठी आपण सगळा जो मसाला आहे ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे. थोडंसं तेलामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये तेजपान आहे, लवंग आहे आणि दालचिनी आहे, खोबरं आहे. या सगळ्या गोष्टी आपण भाजून घेतल्या व्यवस्थित. एका बाजूला कांदा पण आपण भाजून घेतलेला आहे, त्याला ब्राऊन करून घेतलेला आहे. आणि या दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता पुढची कृती एकदम सोपी आहे, काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घ्यायचं आहे. भाजीमध्ये थोडं तेलाचं प्रमाण जास्ती आहे, तर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्ती त्याला करता येईल आपल्याला. आणि मी इथे काय घेणार आहे, आलं लसणाची पेस्ट घेणार आहे.
मुख्य सगळी टेस्ट त्या मसाल्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे हा मसाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे, त्याला घाई करायची नाही, त्याला व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. लालसर त्याचा रंग पण चांगला आलेला आहे, छान ब्राउनिश असा त्याचा रंग आहे, ब्राउनिश रेड. जर आपल्याला त्याचा लाल रंग अजून वाढवायचा असेल समजा तर काश्मीरी चिली पेस्ट या ठिकाणी आपल्याला थोडीशी वापरता येईल किंवा काश्मीरी चिली पावडर जर असेल तर ती पण थोडीशी याच्यात टाकता येईल आपल्याला. थोडासा रंग अजून त्याला लाल करायचा असेल तर, म्हणजे तिखटपणा वाढणार नाही पण रंग अजून येईल. दीड चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आणि हा मसाला हा टाकायचा आहे आपल्याला. आता या मसाल्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम किंवा मंद आचेवरती. त्याला एक 10-12 मिनटं त्याला व्यवस्थित शिजवायचं आहे. मसाला जसा शिजायला लागला आहे तसा त्याचा रंग पण बदलायला लागलेला आहे. मसाला आता व्यवस्थित शिजलेला आहे कारण त्याचं तेल सुटायला लागलेलं आहे. आणि आता मी टाकणार आहे त्याच्यात पाणी. त्याचा रंग छान आलेला आहे. याला उकळू द्यायचा आहे. हा जो मसाले सगळे एकत्र येऊन त्याचा मस्त फ्लेवर येणार आहे. जेवढं उकळेल ही भाजी जेवढी उकळेल तेवढी. आता मी याच्यात टाकणार आहे थोडे कॉर्न. मी म्हटल्याप्रमाणे ज्याला आवडत असेल त्यांनी टाकायचं आहे, पण कॉर्न याच्यासोबत मला पर्सनली खूप आवडतात त्याच्यामुळे मी यात टाकणार आहे कॉर्न. याच्यात टाकणार आहे मीठ. आता हे टोमॅटोज पण मी इथे टाकतोय. आता सगळेच टोमॅटो टाकत नाहीत पण टोमॅटोने जे मसाले आहेत ते थोडेसे माइल्ड होतात, थोडेसे कमी होतात, थोडेसे त्याचा आंबटपणामुळे पण आणि बॉडी पण त्याला चांगली मिळते. त्या दृष्टीने थोडेसे मी टोमॅटो यात टाकतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे जर लालसरपणा वाढवायचं तर आपल्याला जेव्हा आपण तेल तापवलं त्यात आलं लसूण टाकलं त्यावेळी थोडीशी काश्मीरी चिली पेस्ट किंवा काश्मीरी पावडर चिली पावडर ती आपल्याला थोडी टाकता येईल. म्हणजे थोडंसं अजून लालपणा येण्याच्या दृष्टीने तसंही आपल्याला करता येईल जर आवडत असेल तर. आता मी इथे टाकणार आहे लिंबू. मस्त झणझणीत मस्त होणारी भाजी. टाकूया गाठ्या आता. आणि ही शेव जेव्हा हे सगळे मसाले ॲब्सॉर्ब करते, हा मसाला त्याला जेव्हा लागतो सॉफ्ट होते शेव, मस्त लागते भाजी एकदम. तर भाकरी म्हणा, पोळी चपाती म्हणा, त्यासोबत कॉम्बिनेशन खूप मस्त आहे. बस वाव. आणि आता कोथिंबीर ह्याच्यात. क्या बात आहे, मस्त फ्लेवर येतोय सगळ्याचा. एकच फक्त करायचं, तेजपान जे आपण टाकलंय ते काढून टाकायचं नंतर, तेवढं फक्त करायचं. मला वाटतं तेजपान थोडंसं जास्त येते का, ते आपण मसाल्यामध्ये हे शिजवल्यानंतर ते काढून टाकायचं आणि वाटलं तर परत तुम्ही त्यात टाका, वाटताना टाकू नका. तेवढी एक गोष्ट फक्त करायची आपल्याला. बाकी मस्त झाली आहे भाजी. आणि वरती थोडी कोथिंबीर. दॅट्स इट. तयार आहे आपली मस्त झणझणीत शेवेची भाजी. तुम्ही साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. शेवेची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भावनगरी गाठिया शेव, मक्याचे दाणे, टोमॅटो, सुक्या लाल मिरच्या, कांदा, चक्रीफूल, कोथिंबीर, सुकं खोबरं, तमालपत्र, बडीशेप, लवंगा, डाळ, दालचिनी, खसखस, आलं लसूण पेस्ट, तीळ, धने, लिंबाचा रस, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याचे मोठे तुकडे परतून ते थंड करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 3 ते 4 लवंगा, चक्रीफूल, दालचिनीचा 1 तुकडा, 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा बडीशेप, 2 चमचे खसखस, 2 चमचे डाळ, तमालपत्र, सुकं खोबरं आणि दालचिनी घालून खडा गरम मसाला भाजून थंड करून घ्यावा. मिक्सरमध्ये परतून घेतलेला कांदा, भाजलेला खडा गरम मसाला आणि पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे आलं लसूण पेस्ट, कांदा, खोबरं आणि खडा गरम मसाल्याचं वाटण आणि पाणी घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये वाफवलेले मक्याचे दाणे, मीठ, टोमॅटो, लिंबाचा रस, गाठिया शेव, पाणी आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. गप्पा गोष्टी शिळा होतील, पण खाण्याचा विषय कधीच शिळा होत नाही. तसा मी गप्पिष्ट नाहीये, पण बऱ्याच वेळा एखादं संभाषण सुरू करण्यासाठी मला खाण्याने मदत केली आहे, म्हणजे खाण्याच्या विषयाने. आता बघा ना, एखादी मस्त त्याला एखादा फ्लेवर असलेली डिश म्हणा किंवा एखादी छान सजावट करून ठेवलेली डिश, या डिशला इग्नोर करणं फार कठीण असतं. खाण्यामध्ये एवढी पॉवर आहे. खरं म्हणजे खाणं हा विषयच असा आहे की भाषा, संस्कृती, ओरिजिन याच्या पलीकडे जाऊन हा लोकांना कनेक्ट करतो. आपलंही खाण्यामुळेच हे नातं निर्माण झालं नाही काय. तर हे नातं अधिक समृद्ध होईल याच्यासाठी मी वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासाठी करून प्रयत्न करणारच आहे. पण त्याचबरोबर तुम्ही पण तुमच्याकडनं तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवत जा. त्याच्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आपण जेव्हा पदार्थ करतो करायला मजा येतेच, पण जेव्हा ते पदार्थ आपण दुसऱ्याला देतो आणि तो म्हणतो वा क्या बात आहे, तेव्हा असं सगळं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तर मंडळी, या रेसिपीज तुम्ही मला आय एम शुअर की तुम्ही नक्की करून बघाल. पण सध्या मात्र मी त्या टेस्ट करणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. पुढच्या भागात परत तुमच्या भेटीला येणार आहे मी 2 मस्त आणखीन टेम्पटिंग रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे.